कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाच्या पिछाडीस पंचगंगा स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला जोडणारा एक ओढा पंचगंगा थेट नदीत मिसळतो. मात्र नागरिकांनी या ओढ्यात कचरा टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून परिसरातील काही लोकांनी खर माती टाकून या ओढ्याचा प्रवाह बंद केलाय. यामुळे या ठिकाणी पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. या ओढ्यामधील गाळ न काढल्यास जुना बुधवार तालीम आणि सिद्धार्थनगर परिसर या भागातील घरामध्ये पुराचं पाणी शिरण्याचा धोका आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं ओढ्यात कचरा टाकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करून ओढा कचरामुक्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. हा जुनावदर तालीम ते मशानभूमीचा जो रस्ता आहे, या ठिकाणी अनेक कोल्हापुरातली शाहूपुरी, राजारामपुरी असतील, मुक्त सैनिक असतील, बापटगाम परिसर असेल, कावळा नाका परिसर असेल, या साईडची मृत्युमुखी म्हणजे प्रेत या मशानभूमीला येण्याचा मार्ग हा असल्यामुळं या ठिकाणी विसाव्याला या ठिकाणी ठेवली जातात. पण आत्ताची परिस्थिती ही दलदल आणि पाण्यानं साठलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मशानभूमी रोडला डांबाला लाईटी नाही आहेत, अनेक ड्रेनेज लाईन फुटलेले आहेत, रस्ता व्यवस्थित नाही आणि ह्या अशा परिस्थितीतनं अंधारातनं ह्या ठिकाणी प्रेतं न्यायला लागतात. या प्रेतांची हेळसांड होते. तर महानगरपालिका अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील, या भागातले मुकादम असतील, यांना ही सगळी परिस्थिती माहीत आहे. ते वरती का कळवत नाहीत हे आम्हाला कळत नाही. आणि हा नाला जर ह्या ठिकाणी खरमातीनं असाच जर भरत गेला तर भविष्यात आत्ता तर पाणी तालमीच्या चाळीमध्ये आणि सिद्धार्थनगरामध्ये येतेच, पण कालांतरानं ही घरं सगळी बुडली जातील. तर माझी महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे, या नाल्यामध्ये जी खरमाती टाकलेली आहे, या ठिकाणी कोंडाळा तयार झालेला आहे. जी लोक या ठिकाणी टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करून या ठिकाणी स्वच्छता करावी. या परिसरातील रस्ताही व्यवस्थित नाही, ड्रेनेज लाईन खराब आहे, विजेचा पत्ता नाही, अशा अनेक समस्या आहेत. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होतीये. याबाबतही महानगरपालिकेनं कार्यवाही करावी अशी मागणी होतीये.